मागील 2 दिवसापासून सर्च शोधग्रामचा सुरू असलेला प्रवास आता संपतो आहे. या संस्थेच्या माध्यमातून पब्लिक हेल्थ मधील लीडर्सला की ट्रायबल हेल्थ आणि ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे याच्यासाठी विशेष असं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. या प्रशिक्षणासाठी सर्चचे डॉक्टर अभय बंग आणि सौ डॉक्टर राणी बंग या दोन्ही दाम्पत्य आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, ही टीम बघा इथे बाजूला तुम्हाला दिसेल, त्या टीमने आम्हाला 2 दिवस मार्गदर्शन केलं. आदरणीय बंग सरांनी सेवाग्राम ते शोधग्राम असा सुंदर असा आरोग्याचा प्रवास, आरोग्य परिवर्तनाचा प्रवास त्यांनी त्यांच्या 1-1.5 तासाच्या लेक्चरमध्ये आम्हा सर्वांना सांगितला. कम्युनिटी बेस कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, समस्येच्या मुळाशी गेलं पाहिजे, लोकांचं ऐकलं पाहिजे आणि लोकांचं ऐकून त्यांच्या गरजेनुसार प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. याचा उत्कृष्ट मार्गदर्शन या ठिकाणी झालं. प्रत्यक्ष ट्रायबल हेल्थ कशा पद्धतीनं इतर रन होते, सर्च कशा पद्धतीनं काम करतं याच्यासाठी आमची फील्ड व्हिजिट पण झाली आणि सर्च हे धानोरा, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोलीमधील एक ठिकाण आहे. या ठिकाणाहून साधारणतः 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती आमचे 3-4 टीम वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट केलेत. येथील उपकेंद्र, इथले गोटुल नावाची पद्धती असेल, कुर्मा नावाची पारंपरिक पद्धत असेल, दंतेश्वरी सेविका यांच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये कशा पद्धतीनं हे उत्कृष्ट असं काम करत आहेत गेली 30-35 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये. तर याचं प्रत्यक्ष अनुभव आम्ही सगळ्यांनी फील्डवरती घेतला आहे. शुभम आमचा सारथी आहे आणि सोबतच आमचे दत्तात्रेयजी, ही संपूर्ण टीम ज्यांनी आमचं 2 मिनिटाचं प्रेझेंटेशन 20 मिनिटावर लांबवलं, अशा मीनाताई, सर्व आशाताई असतील, आमचे सर्व सन्माननीय सगळ्या विभागातील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्या सर्वांनी उत्कृष्टरित्या 2 दिवसामध्ये अतिशय सुखाने हा कार्यक्रम, हा वर्कशॉप पूर्ण केला आहे. या ठिकाणी राहण्याची अशी उत्कृष्ट व्यवस्था कस्तुरबा भवनमध्ये केली होती आणि भोजनाची खूप सुंदर नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेले अन्नधान्याचं जेवण आम्ही मागच्या 2 दिवसापासून केलं आहे. याच्यानंतर आम्हाला खात्री आहे की रासायनिक पद्धतीनं पिकवलेले खाद्यपदार्थ आम्हाला इथून पुढे खायचे आहेत. पण लोकांमध्ये मिसळून, लोकांच्या समस्या जाणून त्याच्यावर उपाययोजना करणं आणि लोकाभिमुख पद्धतीनं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं उत्कृष्ट उदाहरण सर्च आहे. या ठिकाणी यांचा असलेला दंतेश्वरी दवाखाना असेल, फिजिओथेरपी युनिट असेल, विविध प्रकारच्या स्पाईन, वेगवेगळ्या महागड्या सुविधा, मोफत शस्त्रक्रिया मोफत पुणे आणि मुंबईसारख्या प्रतिष्ठित ठिकाणच्या डॉक्टरांच्या माध्यमातून ह्या दुर्गम आदिवासी भागातील लोकांच्या या ठिकाणी केल्या जातात. 2 दाम्पत्य उच्च शिक्षित ज्यांनी ठरवलं की आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल करायचा आहे, त्यांचा तो विचार 1977ला सुरू झालेला प्रवास ते आज 2026 पर्यंत आमच्या समोर त्यांनी व्यवस्थित पद्धतीने मांडला. आम्हा सगळ्यांना तो अत्यंत भावलेला आहे. मला असं वाटतं आमची सगळी मंडळी ही पुणे असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, या विभागातील सगळी मंडळींना हा 2 दिवसाचा वर्कशॉप अतिशय आवडलेला आहे. आम्ही सगळेजण फील्डमध्ये जाऊन याच्यामधले जे काही आम्ही या ठिकाणी शिकलो असेल ते सगळे निरीक्षण राबविण्याचा प्रयत्न करू. तसेच आम्हाला आमच्यापैकी बऱ्याच जणांना डेटाची भीती वाटायची, पण या ठिकाणी जो एक छान वर्कशॉप झाला, सेशन झालं, त्याच्यामध्ये डेटाशी मैत्री करा आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी ठरवले आता इथून गेल्यानंतर डेटाशी आम्ही मैत्री करणार आहे. त्याचा उपयोग कशा पद्धतीनं ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी होणार आहे, करता येईल, याचं पण आम्ही इथून गेल्यानंतर त्याच्याबद्दलही स्टडी करणार आहोत.
तसेच आमचे सहकारी दीपक जी काहीतरी बोलणार आहेत, तुमच्याशी संवाद साधणार आहेत. बोला. आमच्या तिन्ही जिल्ह्यातल्या टीमसाठी एक छोटंसं गाणं, आपलं प्रसिद्ध गाणं आहे. त्या गाण्याच्या 2 ओळी मी म्हणतोय फक्त. तुफान वारा पाऊस धारा कधी ना माशिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. ओके, खूप छान असं गाणं या ठिकाणी दीपकजींनी म्हणलेलं आहे. आपण पाहतो की साधारणतः 2 पद्धतीनं आरोग्य व्यवस्था काम करत असते. पहिली व्यवस्था असते प्रिव्हेंटिव्ह आणि दुसरी असते क्युरेटिव्ह आणि तिसरी असते ती रिसर्च करत असतात शहरामध्ये कुठेतरी AC बंगल्यामध्ये बसून, AC इमारतीमध्ये बसून. पण ज्यावेळेस तुम्ही सर्च सारख्या संस्थेमध्ये येता तर त्यावेळेस तुम्हाला ग्रामीण भागामध्ये लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आरोग्याच्या समस्या जाणून त्याच्यावर उपाययोजना, त्याच्यावर सर्च करून वेगवेगळ्या पद्धतीनं जगातील सर्व भागातील लोकांचं जीवन कसं सुखकर करता येईल यासाठी ह्यांनी एक व्यवस्था निर्माण केली होती. त्याच्यापैकीच आशा नावाचा आपला जो कार्यक्रम NHM अंतर्गत चालू असतो त्याचा शोध, त्याचा उदय याच ठिकाणी झाला. त्याच्यानंतर होम बेस्ड न्यूबॉर्न केअर म्हणजे माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर कशा पद्धतीनं कमी करता येईल, निमोनिया कशा पद्धतीनं अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ओळखता येईल, त्याच्यावर उपचार कशा पद्धतीने देता येईल, मलेरिया कशा पद्धतीनं पटकन ओळखता येईल, असे खूप सारे प्रोग्राम्स या ठिकाणी रन होतात. आणि आम्हा सगळ्यांना खरंच मनस्वी आनंद झाला आहे. आम्ही सर्वांकडून बंगला आणि सरच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जिल्हा परिषद पुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे, तसेच संचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन पुणे यांचे आम्ही सगळेजण मनपूर्वक आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद सर. माझा सहकारी सुदर्शन मेहता माझ्यासोबत आहे. बाय बाय, थँक्यू.